विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय. मोफत दफ्तर योजनेतून 41 लाख विद्यार्थ्यांना लाभ. राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेत भारतीय जनता पक्ष महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर देण्याची योजना जाहीर केली असून या योजनेसाठी तब्बल 165 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या निर्णयामुळे राज्यातील 41 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू कुटुंबांना शैक्षणिक खर्चाचा मोठा दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य राखण्यास या योजनेचा मोठा हातभार लागणार आहे. अनेक कुटुंबांसाठी शालेय साहित्याचा खर्च हा आव्हानात्मक ठरत असताना सरकारच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीवर भर देत सरकारने केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडेही लक्ष दिल्याचं स्पष्ट झालंय. मोफत दफ्तर योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आकर्षण वाढेल, उपस्थितीत वाढ होईल आणि शैक्षणिक दर्जाही उंचावेल असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. महायुती सरकारने यापूर्वीही विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी केंद्रित धोरणे अंमलात आणली आहेत. त्यात आता मोफत दप्तर योजनेची भर पडली असून गुणवंत आणि सक्षम पिढी घडवणे या उद्दिष्टाकडे टाकलेले एक भक्कम पाऊल मानले जाते. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा निर्णय सामाजिक बांधिलकी जपणारा आणि शिक्षणाला प्राधान्य देणारा ठरलाय. विद्यार्थ्यांच्या हिताचा हा निर्णय व्यापक स्वागतास पात्र ठरत असून राज्याच्या शैक्षणिक विकासाच्या दिशेने नवी उमेद निर्माण करत आहे. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.